हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत दिस अँड दॅटचा सोप्या मराठीमध्ये अर्थ आणि त्यांचा वापर. दिसचा अर्थ होतो हा, ही, हे. म्हणजे जी जवळ असलेली वस्तू आपल्याला जर सांगायची असेल, जसं की दिस इज माय बुक, हे माझे पुस्तक आहे. जे आपण येथे जवळ असलेली वस्तू सांगत आहोत. दिस इज माय फ्रेंड. सपोज तुमचा मित्र जवळ आहे आणि तुम्हाला सांगायचं असेल की हा माझा मित्र आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता, दिस इज माय फ्रेंड. दिस पेन इज ब्लू, म्हणजे हा पेन निळा आहे. म्हणजे आपण जवळची वस्तू असल्यास दिसचा वापर करतो. ओके. आणि दॅटचा वापर आपण तो, ती, ते, म्हणजे हे का दर्शवते, लांबची वस्तू, म्हणजे दूर असलेली वस्तू किंवा व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी आपण दॅटचा यूज करतो. सो फॉर एक्झाम्पल, आपल्याला सपोज घर दूर आहे ते सांगण्यासाठी आपण दॅट इज युअर हाऊस, म्हणजे ते तुझं घर आहे, किंवा दॅट इज माय हाऊस, ते माझं घर आहे. ओके. किंवा दॅट इज अ ट्री, तो एक झाड आहे. दॅट कार इज फास्ट, ती गाडी वेगवान आहे. दॅट म्हणजे दूर. सोपे ट्रिक काय आहे, दिस म्हणजे जवळ, म्हणजे जवळच्या वस्तूसाठी आपण दिसचा वापर करायचा, आणि दॅटचा वापर आपण दूर असलेल्या वस्तूसाठी करायचा. थँक्यू.